त्यावेळेस त्या म्हणजे कायम करण्याचा आदेश काढला, जी.आर. काढला, परंतु तुम्हाला निवडता नाही आलं. जे 253 लोक तेवढेच फक्त कायम झाले. तर त्या राहुरीच्या विद्यापीठानं असो, दापोलीच्या विद्यापीठानं, परभणीच्या विद्यापीठानं, रत्नागिरीच्या त्या ठिकाणच्या म्हणजे जास्त मजूर त्या ठिकाणी परमानंट झाले आणि तुम्ही मग झाले नाही. तर हे तुम्ही दुर्लक्ष केलेलं आहे आणि तुम्ही त्या गोष्टी करून घेतलेल्या नाही. कारण तुम्ही असेच एखादे तोडबोल साहेब पुढे आले, एखादे गवळी पुढे आले, कोणत्या बाई पुढे आल्या तर त्यांना साथ दिला नसेल. परंतु या ठिकाणी मी तुमच्या सगळ्यांना मी पहिला त्या मोबाईलवरच म्हटलं होतं की तुम्ही एकाने साथ नाही दिला तर मी त्या तुमच्यापैकी जो काही गरीब वर्ग आहे किंवा तुम्ही त्या आंदोलनात करत असेल त्यासाठी आता मला नंतर फोन आले काही जणांचे की आम्हाला माहिती नाही बाबा, आम्हाला तुम्ही केलं आमच्यासाठी. ते प्रत्येकासाठी झालं पाहिजे यासाठी मी स्वतःच त्याचा म्हणजे काय म्हणून त्यांना वचनबद्ध किंवा विडा उचलला होता आपल्या याच्या भाषेत. हे करतो मी जर समजा तुम्ही एक ना साथ नाही देत किंवा आणखी काही कोणी काही बोलते मी सोडून दिलं असतं तुम्हाला. हे आता हे प्रसंग असो किंवा कामावर घेतल्याचा असो किंवा आणखी तुमचे जे कायम करण्याचा विषय असो का मजुरी वाढीचा असो हे झाले नसते. त्याच्यामुळे तुम्ही म्हणजे एकमेकाच्या भल्याचा विचार करा, एकमेकाचं भलं करण्याचा किंवा साथ सोबत राहण्याचा, साथ देण्याचा. कारण तुमचे फोन कोणत्या गवळी साहेबाला फोन असो, कोणत्या बहिणाबाईला असो, गंगाबाईला यांना फोन असो, हे काही तुमच्यासाठी रिकामे नाही बसले. तुमच्या आता तुम्ही त्या पोरे प्रकाश भाऊ नाही बिन किती डिस्टर्ब केलं, काय केलं आणि मला म्हणता की आम्ही 2 दिवसावर. मी तर म्हणतो 2 दिवसावर नाही, तुम्ही महिनाभर घरी राहा आणि तुमच्या लेकरांनी शिकवा की तुमच्या लेकरा शाळेत जाते, अभ्यास करते, त्याच्यासाठी त्याची सोय व्यवस्था करा. म्हणजे तुम्ही मजुरीला जाता, काम करता, दिवसभर पैसे भेटते ठीक आहे, परंतु तुमचा वेळ सगळा तिकडे झाला ना. पैशाची गरज असते प्रत्येकाला असते, परंतु तुम्ही ते मजुरी भेटासाठी तिथं त्या एखाद्या केंद्रावरती त्या ऑफिसरच्या समोर दिवसभर बसून असं काही करू नका. 2 दिवस 4 दिवस घरी राहायचं, घरी ठेवत असतील, काम नसेल त्यांच्याकडे, त्यांचे समजा कामाच्या उपलब्धतेनुसार असा एक नियम आहे समजा शासनाचा असो का त्या PKVचा असो, तर ते त्यांचा नियम त्यांना करू द्या. त्यात मी तुम्हाला प्रत्येकाला सांगितलेलं आहे की जिथं चुकीचं दिसते त्याचा फोटो काढा, व्हिडिओ काढा आणि मला पाठवा किंवा ते सांगा की यांनी असं माणसांना निदायला लावलं किंवा इथं एवढं मोठं गवत असून हे मजुरी लावत नाही किंवा सँक्शन घेत नाही तर मला दाखवा, मी त्यांना पटकन त्यांना ते घ्या करायला लावतो किंवा त्यांच्या नोकऱ्या जायपर्यंत सुद्धा कायदे आहेत तर मी ते करू शकतो किंवा आपल्या सगळ्यांच्या साथीनं माझ्या कायद्याच्या ज्ञानाने समजा. परंतु तुम्ही ते काम 2 दिवस सँक्शन नाही भेटलं म्हणून असं काही एवढी काही घाई नका करू आणि कुणी समजा याला त्याला फोन करायचा असंही नका करू. मी तुम्हाला प्रत्येकाला नंबर दिला, आता लागत तर सगळ्यांना मी आत्ता सांगतो लिहून घ्या. परंतु तुमचं जे आत्ताचे आपलं सांगणं चालू आहे की शिक्षणाकडे मुलांच्या घराच्या सगळ्यांच्या याच्याकडे लक्ष द्या. आणि हे जे आज जे आपलं म्हणजे तुमच्या जे जमिनी गेल्या त्या जमिनीवाल्यांना समजा नोकऱ्या. आता माझ्याकडे मुर्तिजापूरचे एक आले होते देशमुख म्हणून, त्यांचं नाव मला सांगतो मी आता आहे मोबाईलमध्ये. माझ्या घरी आले तिकडे मंगळूर पेटला की बाबा माझी जमीन गेली, माझ्या मुलाला घेतलं नाही अजून नोकरीवर. असे तुमच्यावरती जे अन्याय आहेत त्याच्यासाठी लढा ना तुम्ही. तुमचं एवढे वर्ष तुम्ही 30, 40, 15 वर्षापासून किंवा 20 वर्षापासून 15 वर्ष तुम्हाला फक्त 5 वर्ष काम केलेलं असलं PKV तुम्हाला त्या PKVला कायम करावं लागते. आणि कायम केल्यानंतर तुम्हाला 119 दिवस नाही, तुम्ही 1 दिवस जर गेले तुम्हाला कोणी काढू शकत नाही. म्हणजे तुम्ही त्या अशा महत्वाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका. तुमचा मी या समजा यांनी मला सांगितलं या चोटमल साहेबांनी समजा की यांना 180 रुपये मजुरी आहे. आता त्या 180 काही तुमचं समजा मागे भत्ते भेटत असेल तो भाग वेगळा, परंतु मी तो मुद्दा शासनाकडे, मंत्र्यांकडे, मुख्यमंत्र्यांकडे यांच्याकडे लावून धरला. तुमच्या कृषी मंत्री असो, सचिव असो, मी त्यांना बोललो या PKVवाल्यांना बोललो तुम्हाला किती लाख रुपये पगार आहे आणि तुम्ही यांनाच काय हे तेवढंच काम करतात आणि तुम्ही तेवढंच काम करतात, तुम्हाला एवढे रुपये 2-4 हजार रुपये रोज मिळते आणि यांना 200-400 रुपये देऊ शकत नाही. तुम्ही का नाही वाढवले मजुऱ्या? का नाही यांना परवानगी केलं? का नाही यांना आतापर्यंत परवानगी केलं? त्या परभणीच्या विद्यापीठाला 400 लोकांना परवानगी केलं. त्या रत्नागिरीचा तुमच्यापेक्षा किती ते लहान विद्यापीठ त्यांनी 800 लोकांना परवानगी केलं. तुम्ही का 232 लोकांना परवानगी केलं? हे यांना असं प्रत्येक शब्दामध्ये कोणीच पकडलं आणि त्यांना समजलं हे खरोखरच आपण आता एवढे जे आतापर्यंत एवढे दिवस या मजुरांसोबत अन्याय केला किंवा बदमाशी केली किंवा गद्दारी केली तर ती त्यांच्या आता लक्षात आली आणि
त्यांनी एक गोष्टीला प्रत्येक गोष्टीला सहकार्य करण्याचं आश्वासन दिला किंवा ठरवलेलं आहे. त्याच्यामुळे आपण तुमच्या प्रत्येक याचा म्हणजे अन्याय असो का मागण्या असो त्या प्रत्येक मागण्या सोडवण्याचं या ठिकाणी आता मार्गक्रमण करत आहोत. जे कोणी बाहेर हे असतील समजा इथे उपस्थितही नसतील तरी तुमच्या कोणीतरी ओळखीचे असतात. आता एक भाऊंच्या कोणीतरी नातेवाईक तिकडे याला राहतात, अचलपूरला राहतात. मला त्यांनी फोन केला की यांनी त्यांना दिला फोन नंबर दिला आहे. मग त्यांना मी पाठवलं अमरावतीचे हे जे कमिशनर आहेत ते तिथले विभागीय कमिशनरकडे पाठवलं. आमचे मावळा संघटनेचे अध्यक्ष कोराडे साहेब त्यांना त्यांच्यासोबत पाठवलं आणि तिथं त्यांना बोलायला लावलं. म्हणजे आणि मग तिथं गेल्यानंतर आणि तिथलं पत्र यांना आल्यानंतर म्हणजे सांगायचं असं की हे तुमचे जे कोणी जिथं जिथं आहेत. आता काल मी आता हे नवीनच आपले जे हे झालेले आहेत कामगार मंत्री आकाश फुंडकर साहेब खामगावचे बुलढाण्याचे, तर ते आतापर्यंत नव्हते परंतु त्याच्यामुळेच मग आपलं जे वेतनवाढीचा आहे वेतनवाढीचा मसुदा आपला 180 वरून 380 वर झाला म्हणून लागला. बाकीच्या आणखी समजा वेगवेगळे स्लॅब आहेत त्याचे समजा तांत्रिक अतितांत्रिक वगैरे, तर ते मंत्री नसल्यामुळे हे राहिलं होतं आपलं. तर ते आता मंत्री आलेले आहेत आणि ते आपल्या शेजारच्या जिल्ह्याचे किंवा शेजारचेच आहेत. तर मी तिथे बुलढाण्याच्या लोकांना फोन केला. त्यापूर्वीच्या बुलढाण्याच्या लोकांना तिथं सुद्धा उपोषण आंदोलन करायला लावलं, पेपर बोलावलं. परंतु ते रिटायर होऊन जास्त दिवस झाले तर त्यांना काही गोष्टी आता थोडंसं जाऊ द्या, आता कार्यक्रम आहे तर कार्यक्रम चालू द्या तुमचा, तुम्ही चालू द्या अशा पद्धतीने समजा भूमिका घेतली. आणि मी त्या जे सध्याचे जे कामगार आयुक्त आहेत त्यांनाही बोलावण्याचा विचार होता माझा, परंतु माझ्या डोक्यातून निघून गेलं. आणि असो कारण आता म्हणजे ऐकण्याची